पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर या मुलीने इतिहास रचला आहे। आज आपण मनू भाकरच्या संघर्षमय जीवनावर बोलणार आहोत, कारण तिचा प्रवास हा आपल्यासाठी सुद्धा खूप प्रेरणादायी ठरू शकतो। 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा तिला अपयश आलं तेव्हा तिने शूटिंग सोडायचं असा निर्णय घेतला होता। इतकं नैराश्य तिला आलं होतं। त्यावेळी तिला श्रीमद भगवद्गीतेतून प्रेरणा मिळाली व ती परत खेळण्यासाठी तयार झाली। तयार अशी झाली की 2 मेडल भारताला तिनं मिळवून दिली। एकाच ऑलिम्पिकमध्ये शूटिंग या खेळात 2 मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला असल्याचा मान तिने मिळवला आहे आणि इतिहास रचला आहे। कशी आहे तिची संघर्षमय कहाणी, कशी तिला प्रेरणा मिळाली, हे सर्व आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे। तीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो। हरियाणा राज्यामध्ये जिझर या गावात या मनू भाकरचा जन्म झाला। हे राज्य तसं खेळासाठी खूप प्रसिद्ध आहे। या राज्याने बॉक्सर, पैलवान असे खूप मोठे खेळाडू भारताला दिले आहेत। मनू भाकरने सुद्धा लहानपणापासून खूप खेळात सहभाग घेतला आहे। टेनिस, स्केटिंग, बॉक्सिंग, मार्शल आर्ट अशा सर्व खेळात तिने सहभाग नोंदवला। पण शेवटी तिची रुची वाढली ती शूटिंगमध्येच आणि त्याच खेळात तिने फोकससुद्धा केला आणि आज आपण पाहतच आहोत की भारताला 2 मेडल मिळवून दिले। पण यामागचे कष्टसुद्धा तितकंच आहे। 2021ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिची पिस्तल खराब झाल्यामुळे त्यावेळी तिला यश मिळालं नाही। त्यामुळे ती खूप नाराज झाली। आता इथून पुढे शूटिंग करायचं नाही असं सुद्धा तिला वाटलं होतं, कारण त्याच वेळी तिला ट्रोल करण्यात आलं। कोच जसपाल यांच्याशी थोडे वादसुद्धा झाले। अशा बऱ्याच घटना घडल्या। त्यावेळी तिने स्पोर्ट सोडावं असा निर्णय घेण्याच्या बेतात होती। मनू भाकरची आई त्यावर सांगते की मनू पूर्ण नैराश्यात गेली होती। अपयश तिला जिव्हारी लागलं होतं। आई, इथून पुढे मी आता खेळ खेळणार नाही असंही ती म्हणत होती। पण आम्ही सर्वांनी तिला धीर दिला। माझी इच्छा होती की ती डॉक्टर व्हावी, पण तिची आवड स्पोर्टमध्ये असल्याने मी काहीच बोलली नाही। ती कराटे, जुडो वगैरे खेळसुद्धा ट्राय केले, पण त्यात चिटिंग होत असल्याने तिने ते सोडून दिलं। तिच्या वडिलांनी तिला सल्ला दिला की शाळेत शूटिंग रूम आहे, एकदा ट्राय करून बघ। तिथे त्या शाळेत शूटिंगचे कोच अनिल जाखड सर होते। तिथे तिने पहिल्यांदा पिस्टल चालवली आणि अनिल सर म्हणाले, ही चांगलं नाव कमवेल, चांगलं खेळते, अशी तिची सुरुवात या खेळामध्ये झाली। या राज्य स्पर्धेत महेंद्रगडमध्ये तिने शूटिंगमध्ये पहिलं मेडल मिळवलं। ते परत तिने मागे वळून पाहिलंच नाही। 2017मध्ये केरळ नॅशनल चॅम्पियनमध्ये 9 गोल्ड मेडल जिंकून नवीन रेकॉर्ड बनवले। याच वर्षी एशियन ज्युनियर चॅम्पियनशिप होती, त्यामध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं। मेक्सिकोमध्ये 2018ला इंटरनॅशनल स्पोर्ट शूटिंग झालं, त्यात ती 10 मीटर शूटिंगमध्ये फायनलमध्ये पोचली होती। वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात कमी वयाची गोल्ड मेडल जिंकणारी पहिली महिला अशी ती होती। अशी बरीच मेडल तिच्या नावावर आहेत। पण 2021ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर डाऊनफॉलमध्ये तिला प्रेरणा मिळाली, ती श्रीमद भगवद्गीतेतून। याबद्दल सांगताना ती म्हणते की मला यातून प्रेरणा मिळतेच आणि आश्चर्यसुद्धा वाटते की एवढी जुनी भगवद्गीता आजही आपण ध्यान देऊन वाचली तर आत्ताच्या काळात, आत्ताच्या आपल्या रोजच्या जीवनात त्याचा खूप फायदा होतो। खूप प्रेरणादायी अशी आहे। तीच प्रेरणा घेऊन आपण आपलं कर्म करत राहायचं, फळ मिळतेच असं समजून मी परत खेळ सुरू केला आणि आज आपण सर्वजण पाहत आहोत की तिने इतिहास घडवला। मनू भाकरची अभिमानास्पद कामगिरी पाहून तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारीसुद्धा सोपवण्यात आली आहे। तिला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आलं। पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी जो निरोप समारंभ होईल तेव्हा मनू भाकर ही भारताचा तिरंगा घेऊन जाणाऱ्या संघाचे नेतृत्व करेल। या पॅरिस ऑलिम्पिकची सांगता 11 ऑगस्टला होणार आहे। माध्यमांच्या माहितीनुसार मनू भाकर ही ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। पॅरिस ऑलिम्पिकच्या या उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व स्टार शटर PV सिंधू आणि टेबल टेनिसपटू अंचित शरद कमल यांनी केलं होतं। पण मनू भाकरने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले। 2 दिवसात 2 कांस्यपदक जिंकून संपूर्ण भारतीयांची मनं तिने जिंकली आहेत आणि एक इतिहास रचला आहे। 10 मीटर पिस्तलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर मनूने सांघिक पिस्तल स्पर्धेत सरबजोत सिंहसह अजून एक कांस्यपदक जिंकलं। 3रं पदकसुद्धा जिंकेल अशी आशा होती, पण 25 मीटर पिस्तुलाच्या अंतिम फेरीत ती 4थ्या क्रमांकावरच राहिली आणि 3रं पदक हुकलं। असो, 2 पदक जिंकूनही मनूने भारताची पहिली नेमबाज महिला होण्याचा मान तिने मिळवला आहे। त्याबद्दल सागर हिट्सच्या टीमकडून मनू भाकर यांचे हार्दिक अभिनंदन। यातून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पराभव असो किंवा नैराश्य, वेळ बदलत असते, कर्म करत राहणे, फळ निश्चित मिळते। तर मित्रांनो, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।